नमस्कार मित्रांनो, मी अमोल लेंडे. कडू कांद्याची गोड कहाणी कोणालाच माहीत नसत. हा कांदा आहे, याचं बी कसं होतं हे लोकांना माहीत नाही. अक्षरशः कांदा कसा तयार केला होतो हे माहीत नाही लोकांना. कांद्याची गरम गरम भजी पावसाळ्यात लोकांना आवडतील. कांद्याचा ओनियन उत्तापा आवडन, मटणाबरोबर कांदा खायला आवडन. पण ह्या कांद्याची काय प्रोसेस आहे हे अजून कोणालाच माहित नाही शहरातल्या लोकांना. तर हा कांदा आहे, हा आता याचं प्रिझर्वेशन केलं जातं आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याचं फ्लॉवरिंग केलं जातं. नंतर त्याचे ते बर्ड तोडून त्याचं ते सीड तयार केलं जातं. आता इथं बघू शकता, आमचे वडील रामी इथं याचं प्रिझर्वेशन करत आहे आणि याला आता आम्ही ठेवणार आहे 5-6 महिन्यासाठी. नंतर याला जमिनीमध्ये याला अर्ध कापून त्याच्यानंतर त्याला बड येईल. त्या बडमधून त्याचे बी तयार होतं आणि ते बी वावरात टाकल्यानंतर त्याचं कांद्याचं रोप होतं. ते कांद्याचं रोप लावल्यानंतर मग कांदा तयार होतो. अशी याची संपूर्ण प्रोसेस आहे. पण आजकाल लोकांना ह्या गोष्टी जाणून घ्यायला कोणालाच इच्छा नाही किंवा आवड नाही. खायला लोकांना आवडल, पण ही गोष्ट करायला कोणालाच आवडणार नाही. इथं आमचे वडील, आमची आजी, आम्ही सर्वजण याचं कल्टिवेशन करतोय. तर अशी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा ठरत आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अविरतपणे कष्ट करत आहे. आजकाल सर्वांना चांगलं आरोग्य पाहिजे, पण ते आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुणी शारीरिक कष्ट करत नाही. हे माझे वडील वय वर्ष 70 आणि आजी वय वर्ष 100 पार कष्ट करत आहे.